नागपूरच्या सकरदरा पोलीस स्टेशन हद्दीत ट्रॅफिक पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान थरारक प्रकार घडला। विशाल मेगामार्ट भांडे प्लॉट परिसरात रात्री 11:30 ते 11:15 वाजताच्या सुमारास ट्रॅफिक पोलिसांची नाकाबंदी सुरू होती। यावेळी एक होंडा सिटी कार पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला चालक काही वेळ थांबला, मात्र पोलीस जवळ येताच त्याने अचानक गाडी पोलिसांच्या अंगावर घालत पळ काढण्याचा प्रयत्न केला। या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याला जवळपास 100 मीटरपर्यंत फरफटत नेण्यात आल्याचा आरोप आहे। जखमी पोलीस कर्मचारी हर्षद वासनिक यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील जवळपास 20 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली। अपूर्ण नंबरच्या आधारे विविध आरटीओ कडून माहिती घेऊन अखेर MH49 BK 6212 क्रमांकाची होंडा सिटी कार शोधण्यात यश आले। यानंतर बहादुरा येथील आरोपी प्रसंजित रामरतन रामटेके वय 31 वर्ष याला अटक करण्यात आली असून त्याची होंडा सिटी कारही पोलिसांनी जप्त केली आहे। आरोपीने चौकशी दरम्यान पोलीस कारवाईच्या भीतीने घाबरून पळून गेल्याचे सांगितले आहे। आरोपीने मद्यपान केले होते का याबाबत तपास सुरू असून पोलिसांनी आरोपीची कस्टडी रिमांड घेत पुढील तपास सुरू केला आहे। ट्रॅफिक पोलिसांची विशाल मेगामार्ट भांडे प्लॉट येथे नाकाबंदी चालू होती। रात्री 11:15च्या सुमारास एक होंडा सिटी कार गाडी आल्यानंतर पोलिसांनी त्याला हात करून थांबण्यास सांगितलं। ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस चालू होत्या। तो काही वेळ थांबला आणि त्याच्याजवळ पोलीस जात असताना तो त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली आणि तो पळून जाऊ लागला। पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना त्याने जवळजवळ एक 100 मीटर फरफटत घेऊन गेला आणि त्यानंतर पोलीस खाली उडी मारली आणि त्यानंतर तो पळून गेला। त्याच्यामध्ये पोलिसाचा एक आमच्या पायाला जबर मार लागला। त्यानंतर आम्ही त्याच्या तक्रारीवरून सकरदरा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 201 2026 109 121 आणि 281 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर सदर जी होंडा सिटी गाडी होती त्याचा आम्हाला नंबर अपूर्ण होता। तो नंबर आम्ही पुन्हा आरटीओला पत्रव्यवहार वगैरे करून आजूबाजूचे जवळजवळ 20 ठिकाणचे कॅमेरे चेक करून आम्ही तो गाडीचा नंबर व्हिजिबल केला आणि त्यानंतर त्यातील तो गाडीचा जो चालक आहे प्रसंजित रामरतन रामटेके वय 31 वर्ष राहणार बहादुरा याचा आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। तसेच आम्ही ती होंडा सिटी कार देखील ताब्यात घेतलेली आहे आणि आमचा जो कर्मचारी हर्षद इंगल वासनिक जो जखमी आहे त्याच्यावर उपचार चालू आहेत। आता सध्या आम्ही याची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे आणि पुढील तपास करीत आहोत। सदरचा मुलगा जो आहे त्याचं BE शिक्षण झालेलं आहे। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचं म्हणणं असं आहे की त्या दिवशी पोलिसांनी थांबवलं तेव्हा मी खूप घाबरलेला अवस्थेत होतो आणि ते जवळून माझ्यावर काहीतरी कारवाई करतील म्हणून मी पळून जाऊ लागलो। तो दारू पिला होता किंवा नाही याबद्दल आता सांगता येणार नाही, कारण ती घटना 24 तास अगोदर घडलेली आहे। आम्ही जी गाडी होंडा सिटी ताब्यात घेतलेली आहे त्या गाडीचा नंबर आहे MH49 BK 6212। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।